हॅलो नमस्कार. सो आता आम्ही चाललेलो हे अजिंक्य तारेकडे. तर दुपारची वेळ होती आणि पाऊस झाल्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ काही समजत नव्हतं. सुंदर असा नजारा होता. पूर्ण रस्ता मोकळा होता. आम्हाला वाटलं की पावसामुळे कुणी नसेल पुढे, पण भयंकर अशी गर्दी होती. सो गुरुला बघायच्या होत्या 4 भिंती. आम्ही ॲक्च्युअलमध्ये चाललेलो अजिंक्य ताऱ्यावरती. मग वाटेत 4 भिंती लागल्यात. सो आम्ही 4 भिंतीवरतीच थांबलो आणि तुम्ही बघू शकता आता 4 भिंती. बरेच लोकांना असं वाटतं ना की 4 भिंती हे आहे ना कपल पॉईंट्स आहेत, तर असं काही नाही आहे. 4 भिंती हे हुतात्मा स्मारक आहे, म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेलं एक ठिकाण आहे आणि एक आता पर्यटन स्थळ सुद्धा झालेलं आहे. आणि एवढ्या दुरून पण बघा 4 भिंतीवरून अजिंक्य तारा दिसतोय. सो आयफोनची कमाल आहे ही. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे अतिशय उंचावरती हे ठिकाण आहे. पूर्ण सातारा दिसतोय आणि तो समोरचा जो डोंगर आहे तो यवतेश्वरचा आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता आता पाऊस बारीक बारीक चालू झालेला. एवढी जास्त गर्दी नसते. जर का पाऊस नसता ना तर सेम टाईममध्ये इथे एवढी गर्दी असते ना, आणि इथे आल्यानंतर एवढं शांत आणि समाधानी वाटतं ना. पाऊस जरी असला तरी पण लोक येत आहेत. तुम्ही बघू शकता हा सुंदर असा नजारा बघून आहे ना अगदी मन तृप्त झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललो स्मारक आहेत म्हणजे ज्याला 4 भिंती म्हणतात ना तिकडे. आणि हे तुम्ही बघू शकता वरती काय आहे ना हे मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे, पण याच्यावरती पूर्णपणे माहिती दिलेली आहे. हे स्तंभ किती साली उभा केला, कोणासाठी केला आहे. सो गुरु पळापळी करत असल्यामुळे मला जास्त शूट करताच आलं नाही आहे. तुम्ही बघू शकता कित्येक उंच आहे, म्हणजे खालून जरी बघितला तरी हा स्तंभ दिसतो. आणि ह्यामध्ये राज्यक्रांती कधी झाली हे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. मेन्शन म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. आणि पावसाचं प्रमाण आहे ना अचानकच वाढल्यामुळे ना आम्ही म्हटलं की आता खाली जावं, पण गुरु बिलकुल ऐकत नव्हता. त्याचं मत होतं की हां इथेच मला खेळायचं आहे, इथेच मला फोटोशूट करायचं आहे. आम्ही काही रील्स बनवल्या इथे, काही व्हिडिओ बनवल्या आणि गुरुने इतके सुंदर माझे फोटो क्लिक केलेत ना, बाप रे बाप. माझी इच्छा आहे हा मोठा होऊन फोटोग्राफर व्हावा, सगळ्या मावशांचं टेन्शनच जाईल. ठीक आहे. आणि हा बघा तो सांगतोय हा सातारा, स्वच्छ सातारा, सुंदर सातारा. आणि मी तर रील्स बनवायला सुरुवात केली ती आणि ते छोटे छोटे शॉर्ट्स बनवलेत. त्यामध्ये गुरु पण इन्वॉल्व आहे आणि बरीचशीच माहिती त्यांनी पण सांगितली. हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. आणि तो म्हणत होता की माझी दुसरी मावशी पावसामध्ये अडकून बसली आहे, ती कधी येईल. आणि इथे मी तुम्हाला सांगत होते की पावसामुळे माझा मेकअपच गेला. काय खाली जायचं ठरवलं, म्हणजे अजिंक्य ताऱ्याकडे जायचं ठरवलेलं. त्यानंतर तनू येण्याची वाट बघत होतो, कारण ती आमच्या दोघांना सोडून खाली गेलते. तिला घरून कॉल आलता अर्जंटमध्ये. सो आता आम्ही निघालो अजिंक्य ताऱ्याकडे. आणि तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर बाळ होतं. 3 वर्षाचं बाळ होतं आणि त्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता, बापरे. त्याच्याकडे बघून बालपण आठवलं. अशा उड्या मारत होता आणि जरासाही घाबरत नव्हता. खूप छान असं बाळ होतं. जर पाऊस वाढला मग आम्ही इथेच बसलेलो तनूची वाट बघत. बराच वेळ झाला तर ती काही येतच नव्हती. सो आम्ही खाली पायऱ्या उतरून आलो. आणि त्यानंतर आम्हाला एक दिसलं श्वान. आणि हे श्वान आहे ना सुसाईड करायचा विचार करत होता असं मला वाटत होतं. लांबूनच त्याला मी 4 गोष्टी समजून सांगितल्या. भावा आयुष्य खूप सुंदर आहे. आणि बघा पूर्ण रस्ता भिजलेला होता आणि पाऊस खूप मोठा झालेला. आणि मग ला 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 ला